अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पदपथावरील अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने सुरू केलेल्या मिशन फ्री फुटपाथ मोहिमेमुळे हॉकर्स आणि प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे। याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था आणि पदपथ सुरळीत करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मिशन फ्री फुटपाथ ही मोहीम सध्या जोरदार सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे। या कारवाईमुळे शहरातील अनेक हॉकर्सचे मोठे नुकसान झाले आहे। याच पार्श्वभूमीवर 24 जुलै रोजी युवा स्वाभिमान पार्टी हॉकर्स युनियनच्या वतीने अमरावती महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। काय नाव आपलं, नेमकं काय विचार निवेदन? नमस्कार, मी गणेश मारोटकर, स्वाभिमान हॉकर्स युनियन शहर अध्यक्ष। आज अमरावती शहरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून जे अतिक्रमण विभागाची गरीब हॉकर्सवरची कारवाई जी सुरू आहे, जी अन्यायकारक कारवाई जी सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी मॅडमकडे आलेलो आहोत। आज अमरावती शहरातील हॉकरचा माल जप्त करून क्रॅप करण्याच्या गोष्टी करत आहेत, त्यांना तोडण्याच्या गोष्टी करत आहे। हा हॉकर्सवर होणारा अन्याय आहे आणि हा अन्याय हॉकर्स युनियन कधीही बर्दाश्त करणार नाही। आज फक्त निवेदनासाठी हे स्वरूप आहे, उद्या आंदोलन करण्याची देखील आमची तयारी आहे। आज आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे। अगर आम्हाला न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि ज्या थरावर जायचं काम पडलं त्या थरावर करू, कारण आमच्याकडे रोजगाराचं कुठलंही साधन नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये कुठली फॅक्टरी नाही, इंडस्ट्रीज नाही, फक्त रोजगार, त्याच्या परिवाराचा भरण पोषणाचं एक साधन आहे आणि ते साधनच महानगरपालिका त्याच्यापासून हिरावून घेत आहे। हा या गरिबांना होणारा अन्याय आहे। म्हणून या अन्यायाला वाचा बोलण्यासाठी महानगरपालिकेने अद्याप कुठली ऑफर झोन निर्मित केले नाही। 2004 पासून 14चे 14 ऑफर झोन दाखवत आहेत, परंतु एकही कामाचं नाही। महानगरपालिकेने जे मोठे जे जागा होते मेन चौकातल्या ते विकण्याचं काम केलं, पण ऑफर झोन निर्माण करण्याचं काम नाही केलं। अगर तिथे ऑफर झोन निर्माण केले असते तर आज आमच्याकडे वेळ आली नसती। आज महानगरपालिकेने आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर आम्हाला मरण्याची परवानगी द्यावी। मोठ्या प्रमाणात शहरामध्ये अतिक्रमण होते, त्यामुळे सुद्धा होते, हे लक्षात घेता आयुक्तांनी हे पाऊल उचललं आहे। आपल्याला काय वाटते, अमरावती शहर वाहतुकीसाठी सुरळीत व्हावे आपल्याला वाटत नाही का? किंवा आपली मागणी राहणार का ऑफर झोन साठी, किंवा एखादा झोन देण्यात आला ते ठिकाण देण्यात आलं, अशी काही मागणी आहे का आपली? एका घरामध्ये एक व्यक्ती अगर चोर निघाला तर संपूर्ण घराला फाशी मिळते का? अगर हे हॉकर्स गलती करत आहे तर त्याची सजा आहे संपूर्ण हॉकर्सला मिळणार का? ठीक आहे, मी पण मानतो का काही हॉकर त्यांचा व्यवसाय व्यवस्थित करत नाही, तर याची सजा हे भुगतण्या सर्वांना भोगावं लागत आहे। हे अन्याय करा। आमची मागणी येत आहे, हॉकर्सची निर्मिती करा। जोपर्यंत हॉकर्सची निर्मिती होत नाही, जिथे आम्ही आमचा व्यवसाय करत आहे, आम्हाला एक नियम व अटी लावून द्या। त्याच्यावर अगर आम्ही खऱ्याने उतरलो तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा। हॉकर्स युनियनने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन अशी मागणी केली आहे की जोपर्यंत हॉकर्स झोन निश्चित होत नाही तोपर्यंत कोणत्याही हॉकर्सवर कारवाई करू नये। मात्र महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले। क्रॉसिंग, उड्डाणपूल ऐसे ठिकाण पर आदमी नाला पूर्णपणे काटना बिल्कुल जहाँ पे हमें लग रहा है इलीगल है, लोगों को प्रॉब्लम हो रही है, तरकारी येता है, तर हॉकर जो निश्चित आहे किंवा नाही आम्ही कारवाई करू। ठीक आहे, बहुत से ठिकाणवर लोकांनी पक्का बांधकाम असलेले ठिकाण विषय आहे की हॉकर जे आहे, असं नाही की इथे उपस्थित पण भरपूर शहराचे हॉकर कुठलेही नियमचं पालन न करता कुठेतरी ते उभे राहतात, ऍक्सिडेंट होतो। स्वतः इथे शहरात उड्डाणपूल आहे, फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरच्या वरती आपला ठेला लागतो। स्वतः माझी गाडी 3दा ऑलमोस्ट ऍक्सिडेंट झाला आहे मोटरिस्ट सोबत। कुठल्याही प्रकारची डिसिप्लिन फॉलो होत नाही। मोठी जे नाका पॉइंट आहे, आपल्या हायवेच्या जवळचे नाका पॉइंट आहे, तिथे हॉकर उभे राहतात, जेणेकरून खूप आम्हाला टुरिस्ट मार्फत पण कंप्लेंट प्राप्त आहे, लोक पण इथे भरपूर येत आहे, काही प्रकारची डिसिप्लिन नाही। ठीक आहे, त्यामुळे आपला जो मिशन फ्री फुटपाथ ते सुरू राहणार आहे, ते पहिलं। शहरातून अनधिकृत अतिक्रमण पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत ही कारवाई सुरूच राहील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। त्याचबरोबर सौम्या शर्मा यांनी हॉकर्सला असे निर्देशही दिले आहेत की लवकरच शहरात हॉकर्स झोन निश्चित केला जाईल, परंतु तोपर्यंत नागरिकांना त्रास होईल असे कोणतेही पाऊल हॉकर्सने उचलू नयेत।
यावेळी युवा स्वाभिमान पार्टी हॉकर्स युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने हॉकर्स उपस्थित होते. तर होती अमरावतीमधील मिशन फ्री फुटपाथ आणि हॉकर्सच्या संघर्षाबद्दलची सविस्तर बातमी. शहराला अतिक्रमण मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना हॉकर्स झोनच्या मागणीमुळे कसे वेगळे वळण मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.